राज्यातील पत्रकारांबाबत राजकीय नेत्यांचे जे वागणं आहे ते आता आपण पाहतो। संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अक्षरशः शिव्या दिल्या आणि प्रत्येक गावागावातले पत्रकार असतील किंवा जिल्ह्यातले पत्रकार असतील, तालुक्यातले पत्रकार असतील, हे आता आक्रमक झालेले आहेत। लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या शिव्या एखाद्या खासदारांना देणं कितपत योग्य आहे, असा सवाल आता सगळीकडे विचारला जातो आणि पुरंदर तालुक्यातील सासवड येथे पत्रकार संघाच्या वतीनं, मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पोलिसांना निवेदन देण्यात आलं आहे आणि काय त्यांनी नक्की निवेदन दिले, काय मागण्यात पत्रकारांचे आता आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही? आता निवेदन दिलेलं आहे, काय नक्की मागण्या केलेल्या आहेत, कशा प्रकारे निषेध करण्यात आला? काल मुंबईमध्ये ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी जे आमच्या पत्रकारांच्या संदर्भातले जे वक्तव्य केलं की तुला मारून टाकील, बॉम्ब टाकील, मी 5 खून केले, ते असे जे वक्तव्य आहेत हे एखाद्या खासदाराला हे शोभत नाही। लोकशाहीमध्ये संवैधानिक पदावर तुम्ही काम करत असताना पत्रकारांशी, ज्यांना तुम्ही स्वतः म्हणता की हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्याचा हा असा तुम्ही जाहीरपणे अपमान करताय, अपमानापेक्षा त्याला जीवे मारण्याची धमकी देत आहे, तर हे ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही। आम्ही तालुका पत्रकार संघ, पुरंदर तालुका पत्रकार संघ, जिल्हा पत्रकार संघ यांच्या वतीने आता सासवडला आलो। आम्ही आमच्या रीतसर की त्यांच्यावर त्वरित मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कायदेशीर कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे। त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी आमचं निवेदन दिलेलं आहे। पुन्हा एकदा आम्ही संघाच्या वतीने त्यांचा निषेध तर करतोच, पण शासनाला विनंती करतो की योग्य ती कारवाई आपण त्वरित करावी। पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे देखील आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल कामथे, जे अशा प्रकारचं वक्तव्य राजकीय लोकांकडून केलं जाते, खरं तर खून मारामारीची धमकी दिली जाते, कसं पाहताय तुम्ही त्याच्याकडे? हे त्या ठिकाणी काल जे वक्तव्य केलं हे निश्चितपणे अतिशय अशोभनीय वक्तव्य आहे। एक लोकप्रतिनिधी, लोकांचं रक्षण करणं त्यांचं काम आहे आणि अशा वेळी लोकांचं रक्षण तर सोडा, परंतु त्या ठिकाणी आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्या ठिकाणी समाजातील विविध घटकांना जो न्याय देण्याचं काम करतो, त्याच माध्यमातून काही पत्रकार आमचे त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेले होते, ते आपले प्रश्न त्यांच्यापुढं मांडत होते, त्यांच्याकडून उत्तरं घेत होती आणि अशा वेळेस त्यांचा तोल जातो आणि तोल जाऊन जर त्या ठिकाणी ते पत्रकारांच्यावर जर असभ्य वर्तन त्या ठिकाणी करतात, असभ्य शिवीगाळ त्या ठिकाणी करतात आणि पत्रकारांना जीवे मारण्याची जर धमकी देत असेल तर आम्ही त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि अशा व्यक्तीने त्या ठिकाणी संविधानिक पदावरती राहण्याचा त्यांना अजिबात त्या ठिकाणी अधिकार नाही आणि त्यांनी स्वतःहून, आम्ही त्या ठिकाणी मागणी तर करतोयच, त्यांनी राजीनामा द्यावा, आम्ही मागणी राजीनाम्याची करतोय, परंतु त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा अशी आमची विनंती आहे। पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर हे देखील आपल्याबरोबर आहेत। काय सांगाल लोणकर सर, पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न तर असतोच आहे, मात्र आता एक खासदारच पत्रकारांना सांगतोय की मी तुमचा खून करेल, तुम्हाला मारेल, मी याच्या अगोदर 5 खून केलेले आहेत, मग असं जर होत असेल तर भारतीय लोकशाही म्हणून तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आदरणीय देशमुख सर यांच्या आदेशानुसार, त्याचबरोबर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त किरणजी नाईक साहेब, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त आणि राज्याचे माजी अध्यक्ष शरदजी पाबळे साहेब, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंदजी आष्टीवकर साहेब, त्याचबरोबर डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याचे अध्यक्ष अनिलजी वाघमारे साहेब यांच्या सूचनेनुसार लोकप्रतिनिधींनी पत्रकारांच्या विषयी जी अशोभनीय भाषा वापरली, त्याचा पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघ आणि सर्वच जिल्हाभरातील 17 पत्रकार संघांच्या वतीनं पोलीस स्टेशनला निषेध निवेदन देऊन त्याचा आम्ही निषेध नोंदवलेला आहे। खरं तर सर्वच पत्रकार संघटनांच्या वतीनं या वक्तव्याचा निषेध होतोय आणि लोकशाहीमध्ये नेत्यांना किंवा लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारावेत की नाहीत असा प्रश्न आता उपस्थित होतोय।